महाराष्ट्राची स्थापना होत असताना विदर्भाची एक वेगळी भूमिका होती। त्याच्यामुळे नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधानसभेचं हिवाळी अधिवेशन हे विदर्भात करून विदर्भातल्या प्रश्नांना तोड द्यावी अशी ती तेव्हाची भूमिका होती। आता अधिवेशने गुंडाळली जातात 4 दिवसात, 5 दिवसात, 8 दिवसात। आता मुख्यमंत्री विदर्भाचेच आहेत ना, मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत, त्यांची जबाबदारी आहे अधिवेशन पूर्ण काळ चालवणं, 1 महिना चालवणं, 4 आठवडे चालवणं, ही जबाबदारी कोणाची आहे? जे कालपर्यंत स्वतंत्र विदर्भ मागत होते, आमच्यावरती अन्याय होतो म्हणून, तेच हे लोक आहेत, तेच मुख्यमंत्री आहेत। मग ते एक 4 आठवड्याचं अधिवेशन चालवू शकत नसते तर त्याचा दोष तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला देऊ नका। तुम्ही कमजोर आहात, तुम्ही असफल आहात। दुसरं की हे जे खाली नवीन बनलेले आहेत त्यांच्या मिरवणुका आजच सुरू झाल्या, शेवटचा दिवस आहे तरी पण अधिवेशनामध्ये न थांबता मिरवणुका सुरू झाल्या आणि खाद्यवाटपाचा पत्ता नाही अजून। आता त्याच्यावरती मंत्रिमंडळाला शिस्त लावण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांचं असतं। मुख्यमंत्री हे हेडमास्टर आहेत। मुख्यमंत्र्यांचं लक्ष म्हणजे विरोधक काय करतायत, विरोधकांना कसं अडकवता येईल याच्यामध्येच असल्यामुळं ते तेवढं सोपं राहिलेलं नाही सरकार त्यांचं।